नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता बघा, आपल्याकडे वर्षभर सण उत्सव असतात, पण श्रावण महिना जवळ आला की काही लोकांच्या आयुष्यात एक वेगळीच इमर्जन्सी सुरू होते. कारण घरात कुणीतरी एक दिवस अचानक म्हणतं, काय रे, श्रावण कधीपासून सुरू होतोय? आणि समोरचा लगेच, का? तर उत्तर असतं, काही नाही रे, असंच विचारलं. पण घरातल्या सगळ्यांना माहीत असतं, हा साधा प्रश्न नाही आहे. हा आहे मटण खाण्याचा शेवटचा मौका शोधण्याचा सर्वे. मग मोबाईल बाहेर येतो, गुगल उघडतं, श्रावण कधी सुरू होतो? मग एक जण म्हणतो, अरे अमावस्येपासून. तर दुसरा लगेच म्हणतो, नाही रे, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून. तर लगेच तिसरा म्हणतो, आपल्याकडे तर आजपासूनच बंद करतात. आता घरात बैठक बसते, जणू काही देशाचा मोठा निर्णयच घ्यायचा असतो. कॅलेंडर समोर, मोबाईल समोर, आणि प्रश्न एकच, मटण अजून किती दिवस खाता येणार? आणि मग कुणीतरी एक्सपर्ट ॲडवाईस देतो, बघ 2 दिवस आधीच मटण खाऊन घेऊया. मी म्हणते 2 दिवस आधी का? तो म्हणतोय, मग श्रावण सुरू झाल्यावर देवाकडे शांतपणे बघता येईल ना. म्हणजे काय लॉजिक आहे बघा. पहिले 2 दिवस मटणाचा फुल कार्यक्रम, आणि तिसऱ्या दिवसापासून ओम नमः शिवाय. देव म्हणत असेल, अरे बाबा, कालपर्यंत कुठे होतास? मटण ठरलं की प्लॅनिंग सुरू. किती किलो घ्यायचं? अरे एवढं कशाला? अरे श्रावण येतोय रे, बस. हे वाक्य पुरेसं असतं. मग अचानक घरातले सगळे मटणाचे एक्सपर्ट बनतात. कोणी म्हणतं मसाला असा करा, तर दुसरा म्हणतो कांदा जरा जास्त घे, तर तिसरा म्हणतो रस्सा जरा पातळ नको. आणि शेवटी स्वयंपाक करणारा मनात म्हणतो, तुम्ही सगळे फक्त खा, स्वयंपाक माझ्यावरच सोडा. मग कढई चढते, तेलही गरम होतं, आणि कांदा पडतो त्या कढईत, आणि आलं लसूण जातं त्या कढईत. मसाला पडतो, आणि मग मटणाचा वास घरभर सुटतो. आता घरात कुणाचं लक्ष टी व्हीकडे नसतं, कुणाचं मोबाईलकडेही नसतं. सगळे स्वयंपाकघराच्या आसपास फिरत असतात. झालं का? किती वेळ? शिजले की नाही अजून? एकदा उघडून तरी बघ ना. आणि कुकरची शिट्टी वाजली की घरात आनंदाची लहरच होते, जणू कुणीतरी सरकारी नोकरीच मिळवली. मटण वाढलं की पहिली प्लेट, मग दुसरी प्लेट. मग म्हणतात, बस झालं, 2 मिनिटांनी थोडा रस्साच दे. मग भाकरी, भात, रस्सा, मटण, आणि शेवटी पोट भरलं की म्हणायचं, आता महिनाभर हे सगळं नाही. अरे पण तुम्ही एवढं का खाताय? उत्तर, श्रावण आहे ना. जणू श्रावणात अन्नावर बंदीच आहे, आणि 2 दिवसात वर्षभराचं मटण शरीरात जमा करायचंच आहे. आणि मग श्रावण सुरू. पहिल्या दिवशी सकाळी उठल्यावर वातावरणच बदललेलं. कालपर्यंत मटण दे, आज देवाला नैवेद्य ठेवला काय? कालपर्यंत ताटात मटण, भाकरी, रस्सा, आज ताटात भाजी, भाकरी, आणि वरून सात्विक खा. काल हातात मटणाचा रस्सा होता, आज हातात पूजेचं ताट आहे. आणि काल आणखी रस्सा वाढ म्हणणारे, आज ओम नमः शिवाय म्हणा लागलेत. मला कधी कधी वाटतं, देव सगळं बघत असतो. तो म्हणत असेल, मला सगळं माहिती आहे हा. श्रावण सुरू झाला की काही लोक शपथ घेतात, आता महिनाभर मटण नाही. पण ही शपथ घेताना चेहरा असा असतो, जसा आतून मन म्हणत असतं, देवा, हा महिना लवकर संपव बाबा. आणि मग कुणीतरी बाहेरून मटणाचा वास घेऊन आलं की बस, डोळे बंद आणि नाक वर, आणि मनात, अरे देवा, परीक्षा घेतोयस का काय? मैत्रिणींचा ग्रुप असेल तर अजूनच मज्जा. एक म्हणते, मी श्रावणात मटण खात नाही हा, तर दुसरी म्हणते, मी पण नाही, तर तिसरी शांतच असते. मग विचारतात, तू का गप्प ग? ती म्हणते, मी पण नाही खात. 2 सेकंद शांतता. पण घरी बनवलं तर बस, सगळ्यांचं खरं बाहेर येतं. गावाकडे तर हा माहोल अजूनच भारी असतो. श्रावण सुरू होण्याआधी गावात कुठेतरी मटणाचा वास आला की लोकांना कळतं, अरे आज कुणाच्या घरी तरी शेवटचं मटण आहे. शेजारचा विचारतो, काय बनवले? काही नाही रे, वास येतोय. अरे हो, मटण केले ना थोडं. असे लगेच प्रश्न पडतात. आणि मग सुरू होते श्रावणाची तयारी. देवघर साफ, पूजेची तयारी, फुलं, दूध, फळं, आणि मनात कुठेतरी मटणाची आठवण. पण ती आठवण आपण कुणाला सांगायची नाही. देवापुढे बसायचं, डोळे मिटायचे, आणि मनात म्हणायचं, देवा, मागचं मटण छान झालं होतं. आणि मला या सगळ्यात मजा कशाची वाटते माहीत आहे? श्रावण सुरू होण्याआधी मटण खाणारे लोक इतकं मटण खातात की शेवटी म्हणतात, बस आता पुरे झालं. अरे होणारच पुरे. तुम्ही 2 दिवसातच 4 रविवारी भरून काढलेत. आणि श्रावण सुरू झाल्यावर 2 दिवसांनी विचारतात, श्रावण किती दिवसाचा असतो? म्हणजे मटण खाण्याच्या वेळी दिवस मोजले, आता श्रावण संपण्याचे दिवस मोजतायत.
पण खरं सांगायचं तर मंडळी, प्रत्येकाच्या घरातल्या परंपरा वेगळ्या असतात. कुणी श्रावणात मटण खात नाही, कुणी खातं, तर कुणी काही दिवस खातच नाही. प्रत्येकाची श्रद्धा आणि पद्धत वेगळी आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक मजेशीर बाजू आहे. श्रावणाआधीचा तो शेवटचा मटणाचा बेत. खाण्यापेक्षा त्याची तयारी, घरातल्या गप्पा, मटणाचा वास, सगळ्यांची घाई आणि दुसऱ्या दिवसापासून देवाच्या पाठीला लागण्याचा आपला स्पीड. हे सगळं म्हणजे एक वेगळीच कॉमेडी एपिसोड आहे. तर मंडळी, तुमच्या घरातही श्रावण सुरू होण्याआधी अशीच मटण खाऊन घे रे अशी चर्चा सुरू होते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या घरातला असा एखादा मटण प्रेमी असेल तर हा व्हिडिओ त्याला शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, मटणाचा शेवटचा घास घेताना तुम्हाला देव आठवतो की श्रावण महिना, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन भन्नाट विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि सह्याद्रीची आई ह्या चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.